अजित घोसालकर अनंत ॲग्रो लिमिटेडचे चेअरमन आहेत, ते उपस्थित आहेत, ते आपला शोक व्यक्त करतात। सर्वांना जय जोहार। काही बोलताना आणि काही चालू करताना एवढंच सांगेल की काकांच्या बरोबरचा सहवास हा प्रत्येकाचा काही वर्षांपासूनचा असेल, पूर्वीपासूनचा असेल, पण माझा स्वतःचा वैयक्तिक एक प्रवास आहे तो 1-2 वर्षापासूनचा। आणि आपलेच कमारे गावातील नागेश ठाकरे हे त्यांचे काकांचे एक सहवासी मतलब आपले सहकारी होते। आणि त्यांच्याकडे माझी काहीतरी मीटिंग झाली होती माझ्या अजंता ॲग्रो मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह मार्फत काही करायचं की आदिवासी बांधवांसाठी। तर कसं असतं, राजकारण हे होत राहतं आणि राजकारणाच्या पलीकडे काहीतरी समाजकारण व्हावं ही संकल्पना नेहमी काकांची असायची। आणि याच दृष्टिकोनातून काकांनी दिलेली ही शिकवण आणि काही आपले असलेले राजकारणामधले पुढारी तसेच प्रशासन म्हणजेच आपले कलेक्टर महोदयांपासून यांच्याबरोबर बसून जेव्हा सुरुवात करायची झाली तर कुठे करावी, तर पालघर जिल्हा हा आदिवासी बहुल जिल्हा आहे असं सांगणारा नेता फक्त न बोलता पालघर जिल्ह्यामध्ये आदिवासी समाजाबरोबरच इतर पण समाजातले काही घटक आहेत जे खूप दुर्गम भागामध्ये राहतात आणि काही त्यांची जी म्हणजे व्यावसायिक परिस्थिती आहे ती खूप खालावलेली असते। तर अशा पद्धतीमध्ये काही करता येत असेल तर बघ म्हणे। तर अजंता ॲग्रोची सुरुवात करताना आपण कुठेही करू शकले असते शहरी पट्ट्यामध्ये, पण काकांचाच हट्टास होता। काकांच्या बरोबर भावना मॅडम होत्या, भावना पवार त्यांच्या सहकारी होत्या की बाबा जव्हार मोकाड्यामध्ये करावं। तर सगळ्यांनी काही गोष्टी काही ना काही सुचवल्या की हे होणार ते होणार, पण काकांचा एक विश्वास होता की अजित बघ म्हणे, जर त्या एका पट्ट्यामध्ये काही जर करू शकलो आपण तर पूर्ण महाराष्ट्र काय पूर्ण भारत देश तुझ्या हातामध्ये असेल। तर नक्कीच मी सांगेल की एक आत्मविश्वास असतो एखाद्या व्यक्तीमध्ये, म्हणून म्हणतोय की काका हे फक्त व्यक्ती नव्हते, तर काका हे फक्त एक विचार आहेत आणि विचाराचा अंत कधीच होत नसतो, मुळात लक्षात घ्या। त्याच्यामुळे आता मॅडमनी सांगितलं, जसं कुंदन सरांनी सांगितलं होतं की विचारांना घेऊन जर आपण पुढे चालले तर मला नाही वाटत की काका कधी आपल्याला सोडून गेलेत, हा आपल्यामध्ये भावना राहील। बोलण्याचं तात्पर्य एवढंच आहे की बोलायला बरंच असतं, प्रत्येक पक्षाच्या नेतृत्वांकडे काही ना काही गोष्टी असतात ज्या काकांच्या मार्फत झालेल्या आहेत, राजकारणामध्ये काही ना काही गोष्टी झालेल्या आहेत, पण त्याच्या पलीकडे जाऊन समाजकारणामध्ये ज्या गोष्टी झालेल्या आहेत त्या काकांसारख्या मुख्यत्वाने होणे शक्य नाही। बोलण्याचा एवढाच विषय की होते म्हणजे आहेत आणि पुढे होत राहील, पण त्यांचे विचार जर आपण घेऊन चाललात, सगळे लोक म्हणजे आदिवासी समाज असो, इतर समाज असो, कोणताही घटक पक्ष जर काकांचे विचार धरून चालला तर काही ना काही क्रांती नक्कीच आपल्या समाजाप्रती होईल। आणि आपण कुठेतरी जन्म घेतलेली आपल्याला एक सामाजिक बांधिलकी असते, कृतज्ञता असते, ती फेडण्याची एक आपल्याला एक संधी असते। आपण जेव्हा जन्म घेतो मनुष्य जन्म, त्याच्यामध्ये काय करावं ही जी संकल्पना असते ती काकांकडून नक्कीच शिकण्यासारखी सर्वांना आहे। जास्ती बोलू इच्छित नाही कारण बरेच लोक असतात ज्यांना प्रत्येकाला काकांप्रती प्रेम आहे। एवढंच सांगेल की काकांच्या आत्म्याला शांती लागू दे आणि आपल्या सर्वांच्या मार्फत काकांचे जे विचार आहेत ते पुढे चालत राहून दे, हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे। धन्यवाद। जय जोहार।